देशामध्ये आतापर्यंत 5 लाख टन कापसाची खरेदी करण्यात आली आहे। यामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा केवळ 40,000 टनाचा असून सर्वाधिक 2 लाख टन कापूस तेलंगणातून खरेदी करण्यात आलेला आहे। भारताने धान्य उत्पादनामध्ये नवा इतिहास रचलेला आहे। एकूण धान्य उत्पादनामध्ये 7.65% वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये आता भात उत्पादन सर्वाधिक विक्रमी झालेलं आहे। MSP पेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांनी धुडगूस घातलाय। मागच्या प्रेक्षकांना दिसत नसल्याने त्यांनी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकत गोंधळ घातलाय। सीईटीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। इंजिनिअरिंग सीईटी 11-19 एप्रिल दरम्यान, तर दुसरी परीक्षा 14 ते 17 मे दरम्यान होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 161 सदस्यांनी मैदान सोडलंय। यामध्ये नगरसेवक पदासाठी 149 तर नगराध्यक्ष पदाच्या 12 उमेदवारांसह 161 जणांचा समावेश आहे। सरन्यायाधीशांची आई कमलताई गवईंचा आंदोलनामध्ये सहभाग आहे। अमरावतीच्या मनपाच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना आत्महत्या केली आहे। वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्याने हे पाऊल उचललेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा विहिरीमध्ये मृतदेह आढळून आलाय। विलास बाबूराव जंगले असं मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचं नाव असून दरम्यान ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप अस्पष्ट आहे। जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची सुरुवात झालेली आहे। करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते सकाळी खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करण्यात आली।